श्री स्वामी समर्थ. अमावस्या ही अशुभ तिथी नसून लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्येला बरेचसे उपाय केले जातात. अमावस्येच्या दिवशी आपण केलेले उपाय हे जास्तीत जास्त फलदायी आणि शीघ्र फळ देणारे असतात. या दिवशी बरेचसे उपाय करतात. त्यामध्ये कोणी आपल्यावरती कर्णीबाधा केलेले असतील, घरामध्ये वास्तुदोष असेल, नकारात्मकता असेल, नजरदोष असेल, तर यापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील या दिवशी आपण कोणतेही उपाय करू शकतो. तर असाच एक उपाय आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक लिंबू लागणार आहे. आज आपण लिंबाचे दिवे कसे लावायचे आणि का लावायचे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. दक्षिण भारतामध्ये लिंबाचे दिवे हे राहू काळामध्ये लावले जातात. तर राहू काळामध्ये दुर्गादेवीला समर्पित असे हे दिवे लावले जातात. दुर्गादेवीला लिंबाची माळ देखील घातली जाते. आपण दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये दुर्गादेवीला आपण 21 लिंबाची माळ घालू असं नवस केलं तर नक्कीच तो नवस लवकर पूर्ण होतो. आणि बऱ्याच महिला या दुर्गादेवीला लिंबाची माळ घालतात. तसेच लिंबाचे दिवे देखील राहू काळामध्ये लावले जातात. राहू काळ हा अशुभ मानला जातो. राहू काळामध्ये शुभकार्य केलं जात नाही. परंतु राहू काळामध्ये देवपूजा किंवा असे उपाय देखील केले जातात. राहू काळामध्ये तुम्ही हवं तर हे लिंबाचे दिवे लावू शकता. प्रत्येक महिन्याचा राहू काळ म्हणजे कोणत्या दिवशी राहू काळ कसा आहे ह्या कॅलेंडरमध्ये दिलेला असतो ते पाहून तुम्ही राहू काळामध्ये देवघरामध्ये देखील असे दिवे लावू शकता. किंवा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी हे दिवे मुख्य दरवाजासमोर लावू शकता. किंवा घरातील नजर दोष इडापिडा दूर करण्यासाठी देखील हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी शनिवारी करू शकता. प्रत्येक अमावस्येला सुद्धा तुम्ही हा उपाय करून पाहू शकता. यासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे. ते मधून अर्ध कापायचं आहे. आडवं लिंबू कापायचं आहे. त्यानंतर त्यातला रस आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत. त्यानंतर हा लिंबू उलटा करून लिंबाची जी साल आहे ती उलटी करून आपण त्याला पंतीचा आकार द्यायचा आहे आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. 5 ठिकाणी मी इथे हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. तर काही चमचाभर तेल मावेल किंवा चमचाभर तूप मावेल असा हा लिंबाचा आकार बनून तयार होतो. हे दिवे लावण्यासाठी आपल्याला दुहेरी वात लागणार आहे. म्हणजे 2 वाती घ्यायच्या आणि 2 वाती एकत्रित करून आपण त्याची एक वात बनवून घ्यायची. हा दिवा तुम्ही विड्याच्या पानावरती किंवा एखाद्या झाडाच्या पानावरती किंवा पिंपळाच्या पानावरती लावू शकता. धनप्राप्तीसाठी हा दिवा लावत असताना पिंपळाच्या पानावरती लावावा. कारण की अमावस्येच्या पौर्णिमेच्या तिथीला ही महालक्ष्मी असते तर ती पिंपळाच्या पानामध्ये वास करत असते. त्यासाठी अमावस्येच्या तिथीला आपण हे पिंपळाच्या पानाचे दिवे लावले तर नक्कीच धनप्राप्तीसाठी आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली ठरू शकतो. पिंपळाचे 2 पानं घेतलेले आहे. त्यावरती तांदूळ ठेवलेले आहे. तांदूळ अखंड असावे, तुटलेले फुटलेले नसावेत. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावरती आपण ह्या बनवलेले दिवे यावरती ठेवायचे आहेत. तर तांदूळ ठेवायचे कारण की बिना आसनाशिवाय कोणताही दिवा प्रज्वलित केला जात नाही. तांदूळ ठेवल्यामुळे दिवा खाली ठेवलेल्याचे दोष आपल्याला लागणार नाही. त्यासाठी तांदूळ अवश्य ठेवायचे आणि त्यावरतीच आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. तर बघा इथे मी वातीला देखील हळदी कुंकू लावून घेत आहे. अशाच प्रकारे आपण वातीला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. मुख्य दरवाजाच्या जवळ उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला हे दिवे ठेवायचे आणि दिवेची वात ही बाहेरच्या बाजूला करायची आहे. पण तुम्हाला जर घराच्या बाहेर जर दिवे ठेवता आले नाही तर तुम्ही घराच्या आतल्या बाजूने देखील ठेवू शकता. परंतु जोपर्यंत हे दिवे प्रज्वलित आहेत तोपर्यंत आपण आपला जे दरवाजा आहे तर ते दरवाजा देखील आपल्याला उघडा ठेवायचा आहे. त्यामुळे हे अशा प्रकारचे जेव्हा आपण लिंबाचे दिवे लावतो त्यावेळेस आपल्या घरातील संपूर्ण नजरदोष पूर्णपणे निघून जातात. त्याशिवाय लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी देखील खूप मदत होते. लिंबामध्ये खूप ताकद असते. निगेटिव्हिटी, वाईट शक्ती दूर करण्याची लिंबाचा उपयोग बऱ्याच प्रमाणामध्ये तांत्रिक गोष्टीमध्ये केला जातो. तसेच नजर उतरवण्यासाठी देखील केला जातो. किंवा एखादा माणूस आजारी असेल तर तो आजारी माणूस बरा होण्यासाठी देखील लिंबाचे उपयोग केले जातात. त्यासाठी लिंबाच्या दिव्यामध्ये तुम्ही तूप घालून दिवा प्रज्वलित करणार असाल तर हा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो. या दिव्यामध्ये तिळाच्या तेलाचा वापर करणार असाल तर आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी हा दिवा लावला जातो. तिसरं म्हणजे या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालून आपण हा दिवा प्रज्वलित करणार असाल तर खूप जुने नजरदोष असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होते. अशा प्रकारचे दिवे लावताना किंवा कोणत्याही प्रकारचा दिवा लावत असाल तर दिव्याखाली नेहमी थोडेसे तांदूळ आपण आसन म्हणून ठेवायचे आहे. त्यामुळे जमिनीवर दिवा ठेवण्याचा आपल्याला दोष लागणार नाही.
असे उपाय जे आहे ते पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करायचे, तरच याचा फायदा आपल्याला होणार आहे. अमावस्येच्या रात्री तुम्ही लिंबाचा दिवा लावू शकता किंवा प्रत्येक शनिवारी देखील तुम्ही हा दिवा लावू शकता. लक्ष्मी येण्याच्या वेळेस जेव्हा 6, 6:30, 7च्या दरम्यान तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तर हा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे. हा दिवा तुम्हाला देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हे दिवे घेऊन तुम्हाला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत. तिथे मी थोड्याशा अक्षता देखील वाहिलेल्या आहे, तुम्ही फूल देखील वाहू शकता. त्यानंतर हे दिवे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला लावायचे आहेत. आपल्या घरामधून जी काही वाईट शक्ती, नकारात्मकता, करणी बाधा, नजर दोष हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही या मुख्य प्रवेशद्वारातून आत आपल्या प्रवेश करत असतात. त्यासाठी आपण मुख्य प्रवेशद्वारावरती हा उपाय केला तर वाईट शक्तीपासून आपली बचाव होतो. त्यासोबतच लक्ष्मी येण्याच्या वेळेला तुम्ही जर असा दिवा लावला तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि आर्थिक संकटातून आपली मुक्तता होते. घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहते. घरामध्ये पैशाची, धनाची कधीही कमतरता भासत नाही. तर तुम्ही अशा प्रकारचे दिवे प्रत्येक अमावस्येला लावू शकता किंवा महिलांनी मंगळवारी, शुक्रवारी असे हे लिंबाचे दिवे दुर्गादेवीच्या मंदिरामध्ये लावल्याने आदिशक्तीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर हा देखील उपाय तुम्ही करून पाहू शकता.